आज आपण इथं मसा यात्रेला आला, किती वेळ आहे? जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष आम्हाला इथे मसा यात्रेला झाले आणि सांगायचं म्हटलं तर माझं माहेरच इकडचं आहे. त्याच्यामुळे मसा यात्रेची आणि माझी खूप जुनी गाठ आहे. पण जेव्हापासून माझं लग्न होऊन मी जुन्नरला गेली, पण त्याच्या आधीपासून लांडे साहेब मसा यात्रेला येत होते. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की मसा यात्रा ही आपली का वाटते, कारण जवळजवळ आता मसा यात्रेमध्ये बैलांचा बाजार हा खूप मोठा असतो. पण 2006-07च्या दरम्यान असं काहीतरी व्हायचं की बैलांची कासरं सोडून अक्षरशः बैल घेऊन जात होते. तर त्यावेळी होणारा अन्याय जेव्हा लांडे साहेब मशामध्ये येत होते तर त्यांच्यामुळे हा अन्याय थांबला गेला. म्हणून इथे दरवर्षी लांडे साहेबांना अनेक माणसं आणि अनेक मंडळी बैल बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी जी येत असतात ती लांडे साहेबांशी जोडलेली आहेत. आणि ही माणसं अगदी प्रामाणिक आणि निष्ठेने दरवर्षी सालाबाद प्रमाणे लांडे कुटुंबाच्या समवेत या मसा यात्रोत्सवात येत असतात. तसेच मी पुनश्च म्हणेल की इथे सर्वच जे प्रेमाने आणि आपुलकीने आमच्या कुटुंबात आणि या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेत, देवा म्हसोबाच्या चरणी प्रार्थना करते की प्रत्येकाला उदंड आयुष्य मिळू दे आणि चांगलं आरोग्य मिळू दे आणि सर्वांना या मसा यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. तुम्ही आता तुमच्या विरोधात प्रचार गावोगावी सुरू केलेला आहे त्यांनी, परंतु तुम्ही किंवा तुमचे सासरे देवराम लांडे स्थान मांडून नाही, प्रचार त्यांचा प्रचार करण्याचा परिचित असेल, पण दरवर्षी सालाबाद प्रमाणे न चुकवता इथली सुद्धा माणसं वाट बघत असतात. प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी केलेली चांगली नसते. काही माणसं जी माणुसकी जपावी लागते त्यासाठी आम्ही साल न चुकवता आम्ही या मसा यात्रेत आपल्या माणसांसाठी आलेलो आहोत. देवराम लांडे याच्यावर काल एक मेळाव्यामध्ये टीका करण्यात आली की देवराम लांडे जातीवादी आहेत, त्यामुळे त्यांना इथले मतदार थारा देणार नाही. काय वाटतं तुम्हाला? मी असं म्हणणार नाही, कारण जेव्हा अपघात होतो, जेव्हा कोणावर संकट येतं, तेव्हा कोणताही विचार न करता लांडे साहेब सगळ्यात आधी तिथे पुढे उपस्थित असतात. आणि मी म्हणेल की प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो, म्हणून आम्ही आदिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, पण आम्ही कोणत्याही जातीचा दुराभिमान कधीच केलेला नाही. सर्व माणसं आणि सर्व धर्म समभाव या भावनेने जगणारे आम्ही आहोत आणि हीच भावना आम्हाला प्रत्येक माणसाशी आपुलकीने नातं जोडायला शिकवते आणि ते टिकवण्याचा वासही आणि इच्छाही आमच्या मनामध्ये नेहमीच असते. जातीवाद जर म्हटलं तर हे यांचं नाव सांगतील. कबड्डी सांगा बरं विकास आहे. देवराम लांडे एकदम म्हणजे जाती काय नाही व्यवस्थित सगळ्यांना सांभाळून मला सांगा तुम्ही का मग आता जे पाठीमागचे जिल्हा परिषद, माजी जिल्हा परिषद किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी ते सतत देवराम लांडेच्या विरोधात बोलत असतात किंवा देवराम लांडेंना आम्ही मदत करणार नाही असं म्हणतायत. आता चांगलं काम करणाऱ्याला आडकाठी तर असतेच. आंब्याच्या झाडाला दगड पडतात ते किंवा बाबळीच्या झाडाला नाही मारत कोणी. तर आम्ही आमचं कोणी किती टीका टिप्पणी केलं तरी आम्ही आमचं काम जसं करत आलोय, सत्ता असतानाही नसतानाही तसं करत राहणार आहोत. आणि पुढील ज्याचं काम चांगलं, जसं लांडे साहेब म्हणतात, ज्याची शेवगोड असेल ते सगळेच घेतील. याच हिशोबाने त्यांनी जर चांगलं काम केलं, भविष्यात जर चांगले करत असतील तर जनता जनार्दन आहे, त्यांच्या निर्णयावर आम्ही सर्वस्व सोपवून दिलेलं आहे. त्यांना जे वाटेल तो सर्वस्वी निर्णय त्यांचा असेल. देवराम लांडे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, इकडे तिकडे जातात आणि अचानक राष्ट्रवादीमध्ये गेलेत, येऊ पाहत आहेत, कसं काय ऍक्सेप्ट करायचं अशी टीका होती, काय सांगा? पहिले सांगायचं म्हटलं तर माणसाला स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि पक्ष बघायचं म्हटलं तर लांडे साहेब जरी सेनेमध्ये असले तरी आमचं प्रेम आहे बेनके कुटुंबावर. मी आणि माझे मिस्टर अमोल लांडे असतील आणि ही पक्षविरहित आमची बेनके कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की जरी सुख दुःख आमचं कर्तव्य असलं तरी कामाच्या हिशोबाने आम्हाला राष्ट्रवादी पक्षासोबत काम करायची संधी मिळाली तर आम्ही नक्कीच करणार. असं म्हटलं जातंय की तुम्ही म्हणता का तुमचं प्रेम बेनके कुटुंबावर आहे, परंतु बेनके कुटुंब हे सुनीता बोर्डे यांची शिफारस करणार आहेत असे राष्ट्रवादीतले काही लोक म्हणतायत. आता शिफारस तशी बेनके कुटुंबाकडे आमची पण आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याबद्दल नाही काही बोलू शकत. काय वाटतं, तुम्ही पाठीमाग अजितदादांना भेटलात, काहीतरी तुमच्या हस्ते काय कॅलेंडरचं लोकार्पण, काय उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, चर्चा काय झाली त्यावेळी? चर्चा म्हणण्यापेक्षा दादांनी आशीर्वाद दिला आणि कोणत्याही गोष्टीचं काही न करता की तुम्ही चांगलं काम करा, जसं जर माझा आदर्श ठेवून तुम्ही पुढे काम करणार असाल तर माझी नक्की शुभेच्छा तुम्हाला असेल असं दादांनी त्यावेळेस सांगितलंय. तुमचं तिकीट अद्याप जाहीर न होण्याचं कारण काय?
अजून कोणतंच जाहीर नाही. कोणाचंच जाहीर नाहीये. तर काय वाटतं का इतका विलंब? आता तुम्ही समजा सांगताय की तुम्हाला फिक्स तिकीट आहे, मग ते जाहीर का करत नाहीत? तुम्हाला असं वाटतं का सुनीता बोराडे यांना तिकीट देण्यात येईल म्हणून? निवडणूक लागली कधी जाहीर होईल ताबडतोब. अजून निवडणूक जाहीर कोणताही नसल्यामुळं प्रोग्राम जाहीर नाही आणि मुळात संयमाचं फळ चांगलंच असतं. तर आम्ही संयम ठेवून आहोत. जे नेते असतील पक्षाचे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तुमच्या विरोधामध्ये तुमचे ऐका ना, ताईंना बोलू दे ना. राष्ट्रवादी पक्ष सरचिटणीस अमोल आहेतच ना, विषय नाही ना, पक्षातच येते. तुमच्या विरोधात किंवा लांडे कुटुंबाच्या विरोधात आदिवासी भागातले जे बाकीचे काही नेते आहेत, मारुतीवाळ झाले किंवा बाकीचे नेते, काळू शेळकंदे वगैरे या ते कायमचेच आहेत ना, त्यांचा विचार नाही करत आम्ही. हे विरोध ते कायमचेच आहेत. ते आयुष्यावर खेळलं त्यांचं आमच्या बरोबर आहे. ते कोणाच तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांच्या गावामध्ये काय आहे त्यांचं आपण पाहिलंय आमदार साहेबांच्या निवडणुकीला. तर त्यांचं नका नाव घेऊ. त्यांच्या गावामध्ये किती ताकद आहे आणि त्यांच्या गावात आम्हाला किती मतदान झाले हे तुम्ही मतदाराला शोधा. त्याच्यामुळे त्यांचं नाव नाही घ्यायचं आणि त्यांच्या आम्हाला टीका करायची नाही. राहिला प्रश्न जातीवादीचा, हे खरं तर हे गोलब साहेब इथं आहेत. 2 मिनिटं बोलत जातीवादी आहे का मी कसं आहे. साहेबांचं आणि माझं साहेबांचे वडील थोडक्यात जुने पैलवान, तिथपासूनचे आमचं प्रेम दांडग म्हणजे भावाचंच नातं. आणि राजकारण कधी आम्ही दोन्ही भावांनी कधी संगती आणलं नाही आणि जातीवाद हा विषयच नाही त्यांच्याकडं. अगदी गोर गरीब बाबड्यांना सांभाळून घेणारा माणूस. निवडणूक आली का लांडे साहेबांना ते जातीवादी करतात, पण जेव्हा मदत करतात तेव्हा कधी ते ज्या म्हणत वेळेला नांगड साहेब होते, नांगड साहेब म्हणले फक्त आपल्या देवरामला सोडायचं नाही गोलब पैलवान, त्या भाषेत सांगितलं. देवराम लांडे मदतीचा बहाणा करून स्वतःच म्हणजे चमकोगिरी करतात, फोटो व्हिडिओ काढतात. एकदा फोटो व्हिडिओ झाले का निघून जातात. अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही मला. या प्रश्नाची खरंच आतुरता होती. कारण काही न केलं तरी लोक बोलतात आणि कारण ही गोष्ट टिपून ठेवणं गरजेचं असतं. कारण आपल्याला समोरचा जेव्हा विचारतो तेव्हा ही गोष्ट दाखवणं पण आणि त्याचं प्रूफ असणं गरजेचं असतं. त्यासाठी आणि आपण काय केलंय समाजासाठी काय करतो ही गोष्टही आपल्याकडे राहावी यासाठी आम्ही तो चित्ररेखट करत असतो. संदीप भाऊ मारुती शहर धावळे हे वर पठारगावचे 5 गावचे कार्यकर्ते, ते 2 मिनिटं बोलतील. साहेब असं सर मला ऐकायचं 2च मिनिट. मला फक्त एवढंच बोलायचे का आदिवासींचा कार्यकर्ता, आदिवासींचा राखणदार एवढाच माणूस आहे देवराम शेठ लांडे आणि त्यांच्या पाठीमाग त्यांची सुनुबी यांना आम्ही भरघोस मताने निवडून येणार एवढाच विषय. यांचं जरा घ्या पठार भागातलं. मी मारुती धावळे गौरवतर्फे मिळणे आहे. देवराम साहेबांचा अध्यक्ष तेव्हापासून निवडून द्यायचं आम्हीच काम केलेलं आहे. ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तरी आतापर्यंत आम्ही त्यांच्याच मागे, शेवटपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे राहणार. आणि माईचा एवढा प्रेम आहे त्यांच्यापेक्षा संबंध फार बारीक पासून तर फार लेडीज पर्यंत रात्रंदिवस आम्ही विसरते नाही. आणि कोणताही प्रसंग येऊ द्या, लांडे साहेबाला आदराला फोन करा. ते डायरेक्ट हिवरे पठार असो किंवा कोपरे मांडवा असो, तिथं तो अन्याय झाला तो सॉल्व करणार म्हणजे करणार. तो फार गरीब असो, दुसरे म्हणता असो, तो दुसऱ्या जातीचा असो, त्यांनी कधी मागं पुढे पाहिलं नाही. हे विरोधक का टीका करतात? विरोधात करू द्या, पण माणूस आम्हाला नेता जर राहिला असेल तर आदिवासीला फक्त एवढाच माणूस राहिलेली. विरोधक का टीका करतात? ते करू तर द्या त्यांनी टीका. अजूनपर्यंत गरिबांकरता काहीच केलं नाही. काही केलं नाही. काय? गरीब कार्यकर्ता त्यांनी काहीच केलं नाही. केलं नाही, काय नाही. आणि साहेबांनी त्यांनी फक्त चिचोका स्वतः दिला नाही. नाही. आणि अपेक्षा आमच्या माणसाने कधी केली नाही आणि का बुवा? असा माणूस आमच्या आदिवासी पट्ट्याला भागणं लाभणार नाही. लाभणार नाही. बरोबर आहे. पण बरोबर आहे. काल एका नेत्याने असं सांगितलं, ओबीसी नेत्यांनी, का आदिवासी मतांची दोन्ही सगळे आदिवासी असल्यामुळे विभागणी होईल आणि जी ओपनची गाव आहे ती देवराम लांडेंना विरोध करतील आणि सुनीता बोराडे निवडून देतील. ऐकून घ्या, मागील 10 वर्षापूर्वी ज्यांनी रॅली काढून ज्यांनी बर्थडे साजरा केला, काय ज्यांनी बर्थडे साजरा केला त्यांनी फक्त देवराम लांडेच अपेक्षा ठेवली का देवराम लांडेलाच जेलमध्ये घालायचा. का घालायचा? काय त्यानं चूक केलंय का? त्यानं काही चुकी केली नाही. एक मुद्दा ध्यानात घ्या, गरीब व संकट येणारे टाळणारा देवराम लांडे आदिवासीचा कैवारी आहे एवढंच मला बोलायचं. हे देवळे गावचे पैलवान आहेत, हे आमच्या विरोधाने पहिले घेऊन आले. यांच्याकडून थोडं मतदान देवळे गावचे ते. नमस्कार.
काही तुम्ही ऐकलंच असं प्रश्न उत्तर. आम्ही सगळे प्रश्न ऐकले, पण जे लोक त्यांना विरोध करतात त्यांच्या पाठीमागे त्यांचं एक कहतं होतं की देवराम लांडेकडून जे योजना भेटेल ते आपण स्वतः खायचे आणि समाजाला द्यायचे नाही, आणि ती आता त्यांना भेटत नाही. त्याच्यामुळे देवराम लांडे साहेबांना ते विरोध करतात आणि समाजाला दोष ठरवून त्यांचा मोठेपणा सांगतात. मला सांगा, काल त्या मेळाव्यामध्ये काही म्हणजे वारकरी पंथातली अनेक लोक आली होती आणि ते डायरेक्ट राजकीय बोलू लागले आणि तुम्हाला विरोध करू लागले. समजा काही हरिभक्त पारायण असतील किंवा काय, ते कसं पाहता तुम्ही याचं? मुळात म्हणजे मी असंच म्हणेल की शिक्षण का महत्वाचं असतं यासाठी, कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक व्यासपीठ नेमून दिलेलं असतं. दशकिरेला आपण दशकिरेतलंच भाषण केलं पाहिजे आणि म्हणजे श्रद्धांजली वाहिली पाहिजे. आणि आपण जेव्हा भक्ती संप्रदायात वळतो तेव्हा तिथेच जी महिला भगिनी असतात, लहान मुलं असतात, तरुण पिढी असते, यांना पण थोडंफार आपल्या आयुष्यातलं जे घडलेलं आहे अनुभव, ते मार्गदर्शनपर तिथे बोलणं गरजेचं असतं. आणि राहिलं राजकीय व्यासपीठ, हे आपल्याला आपली मतं मांडण्याचं व्यासपीठ आहेच. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तिथल्या तिथे बोलल्या गेल्या पाहिजेत हे माझं मत आहे. आणि मला नाही वाटत की कुठे काय बोलावं, या गोष्टी मला कळतात. त्याच्यामुळे मी त्यांच्या वारकरी पंथातले जे देवाचं नाव घेतात ती लोक येऊन भाषण कसं काय करतात तुमच्या विरोधात? नक्की तुम्ही काय त्यांना त्यांचा मी एक त्याला प्रश्न उत्तर देतो. त्या ठिकाणी नाव घेऊन बोलतो. संजू साहेब यांनी देवळाच्या सप्तेमध्ये सांगितलं होतं का तुकाराम महाराजचा वैकुंठाला गेले, खून गेले, खून झाला त्यांचा. कोणता? वैकुंठ महाराजांचा, तुकाराम महाराजांचा. ते वैकुंठाला गेले नाही. कोण? तुकाराम महाराज वैकुंठाला नाही गेले, त्यांचा खून झाला. असा कोण म्हणतोय? संजय साबळे स्वतःला म्हणतो मी प्राध्यापक आहे, आणि तो काल ते भाषण करायला होता पुढं आपटाळा. आता हे गाडगर फांगायचे, थोडं यांचं मत घ्या बरं. सर्वसामान्य जिथं साहेब जातच नाही, तिथं सगळ्या गोष्टी बंद. आमच्या गावात आता पेटी दिले, गेल्या वर्षी सगळं पेटीचा आकार सड दिला. त्याच्यामुळं कुठं एवढं नाही असं वाटत. पण नाही ना, आता पण पाठीमाग दिलेले पेट्या दिले, पकवाद दिले, टाळ दिले, सगळं दिले, गिरणी दिल्या. परंतु आता तुम्ही आता शिक्षणाचं काढलं का देवराम लांडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यानंतर काही दुसरी लोक ZP सदस्य झाले, तर देवराम लांडे झाले. पण त्यांच्यावर अशी टीका केली जाते का देवराम लांडे यांनी काय केलं मतदारसंघासाठी? प्रश्न अजूनही तसेच आहे. सातत्याने या विकासाच्या याच्यावरती पोट ठेवलं जातं. काय सांगाल? आता आपल्या भागामध्ये असं झालंय की जिल्हा परिषद पातळीवर जी कामं असतात, म्हणजे वैयक्तिक लाभ असेल, अंतर्गत रस्ते असेल, समाज मंदिर असेल आणि यासारख्या गोष्टी असतात. पण आमदार आणि खासदारांच्या लेवलची कामं जी लांडे साहेबांकडून अपेक्षित केली जातात, मला वाटतं त्यांना अभ्यास करण्याची जास्त गरज आहे या बाबतीत, की आपण कोणत्या कामांची जबाबदारी कोणावर थोपून देतो. याचा अर्थ असा की गावचा सरपंच आहे आणि त्याला राज्य पातळीवरचं काम करायला लावायचं, अशी परिस्थिती आहे त्यांच्या मनात, असं मला वाटतं. काय झालं, तुम्ही काय विकास केला नाही असं माझी ZP सदस्य किंवा बाकीचे? मी काय म्हणतो, मला हे बघा, माझं प्रत्येक गावामध्ये विकास आहे. या खरं तर अमोल कोल्हे साहेब 9 वर्ष खासदार आहेत, शरददादा 2 वेळा आमदार आहेत, अतुल शेठ आमदार आहेत, तेव्हा मला कोणावर बोलायचं नाही. पण हे मोठमोठे रस्ते बिस्ते असतात, हे आमदार खासदार साहेबांची कामं असतात. त्याच्यामुळे आता इथं जे आपण बसले होते मगाशी ताडपत्रीवर, आता ही माझ्याच ताडपत्रीवर बसतात आणि मला शेत येतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर मला बोलायला आवडतच आहे. आता जे तुम्ही मला सांगितलं मगाशी, तर आम्हाला आमचा विश्वास आहे, ही जनता आमच्या बरोबर आहे. माझी बंडी बघा, आम्ही इथं पेंड्यामध्ये झोपतो. हे माझ्यावर टीका करणारे का नाही इथं आले? माझ्यावर जे टीका करतात, मला जे नाव ठेवतात, ते मशामध्ये येऊन पेंड्यावर का झोपत नाही? लोकांची सेवा का करत नाही? ते अन्नदान का करत नाही? मी माझ्यापुरता सक्षम आहे आणि मला विश्वास आहे माझी सुनबाई माहिती लांडे ही पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती मताने निवडून येणार आहे. आता जे आहे ते बोला. मी सातेवाडीचा ना, अकोले तालुका आणि जुन्नर तालुका. मामांचे आमच्या म्हणजे पहिल्यापासून परिचय आहे ना. राजकारण जरी असं अजून काही फिक्स तिकीट झाली नाही, कारण मामांचा म्हणजे ते पहिल्यापासून आमचा तिकडे वैभव असेल, भांगरे असेल ना, आता लांबटे असेल ना. मामांचा प्रेम म्हणजे अकोला तालुका म्हणजे संबंध आहे आपल्या इकडे ना. तळा कोथळा कोणाला वाई पाचणे तिकडे सगळे आहे ना. इकडचा पट्टा म्हणजे सगळ्या सोरी संबंध आहे ना. मग पण मामांचा म्हणजे नादे येतो ना, सोरी संबंध. मामांचा जर सोनाला जर उभा केला मामा, एकच वादा आणि देवराम दादा असं नाही बनणार ना. संदीप भाऊ, आपण विरोधकांना चोख भाषेत उत्तर देऊया. त्यांना आमच्यावर टीका करायला त्यांना शुभेच्छा. त्याने आमच्यावर टीका करीत राहा. जेवढी आमच्यावर टीका होईल तेवढं जास्ती दिवस आम्ही फळ आम्हाला भेटेल आणि तेवढ्या जास्ती मताने आम्हाला आमचा विश्वास आहे. आणि मला माझं माहिती आहे, मला आमदार केलं लोकांनी माझ्या गोरगरीब
आणि जे आता माझ्यावर टीका करतात ना, त्यांच्या गावामध्ये त्यांची काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे मी नाही, नाही, थेट बोला ना काय नाही. हे बघा, थांबा मामाला बोलतो ना. लांडे साहेब. मी मामा शांत बघा. बसा. त्याला बोलतो. आपल्याला कोणावर टीका करायची नाही. आता तुम्हाला मत पेटून दिसल, मी मगाशी जाहीर केलंय. आता ही मंडळी जी आहे ही सगळे माझ्या मतदारसंघातले तिथं आलेले. तुम्हाला आता नंतर तर तुम्ही आता थांबणार आहेत, जे आता जेवणाला येईल त्या टायमाला इथे आमचा प्रचारचा नारळ फुटणारे माहिती असते. आणि या ठिकाणी खरं तर आता आम्हाला सुतक आहे, आम्ही पाहुण्यांच्या हस्ते म्हणजे रोहिदास गोलपच्या हस्ते नारळ फोडणारे. ते जे म्हणतात ना जातीवाद, तर या ठिकाणी हे पण बरीचशी मंडळी ओपनची या ठिकाणी आहे, आम्ही त्यांच्याच हस्ते नारळ फोडणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा या तुम्ही ज्यांची नावं घेताय त्यांची आमच्यावर बोलण्याची म्हणजे अवकाश नाही. पण ते बोलतात, त्यांनी वाटलं बा यांच्यावर टीका केली की यांची तिकीट कमी होईल काय होईल. आम्हाला त्यांच्यावर बोलायचं नाही. माझ्या बरोबर जनते, मला माझा विश्वास आहे, माझ्या कामावर विश्वास आहे. मी आता 3 दिवस इथं मातीवर झोपतोय, मी इथं जनतेमध्ये आहे. आणि कसा म्हणून- बसलाय मामांचा कसा बसलाय. तर मला तुम्हाला पत्रकार मित्रांना एवढंच सांगायचे की माझी सुनबाई आहे, अत्यंत कार्यक्षम आहे, माझ्यापेक्षा हुशार निघाली. आज त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. लहान बाळ आहे तरी आम्ही जनतेमध्ये जातोय. आणि आता या ठिकाणी जावळे साहेब असतील, गोलप साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचा काशीनाथ असेल, देवळे गावचे आमचे मोठे सर, हे अनेक माणसं, माऊली नके, गणपत गोटकरे, या ठिकाणी उपसरपंच आज नव्हे सगळे कार्यकर्ते, मारुती जावळे. म्हणजे बरेचसे कार्यकर्ते आहे, परंतु एक प्रश्न असा आहे की सातत्याने विरोधक अशी टीका करतात की जे आदिवासी जे शेतमजूर महिला असतील ते बनकर पाटील किंवा पूर्व भागामध्ये ठिकाणी जातात तिथे त्यांचं काय समजा त्यांचं हे होईल हॅरेसमेंट किंवा पैसे दिलेले जात नाही, देवराम लांडे जातात त्या शेतकऱ्याला ज्यांनी पैसे बुडवले त्याला दमदाटी करतात, अॅट्रॉसिटीच्या धमक्या देतात चुकीचे आहेत ना, कधीच नाही केलं. आणि असं करतात. चुकीचे आहेत. मी बोलतो ना, मला बोलू दे एक मिनिट. मामा 2 मिनिटं मी बोलतो ना. याच्यावर एक अन्याय झाला माहितीये का, देवराम साहेब म्हणजे असं माहितीये का, आमच्याकडं मामाला माहितीये ना, एक सातेवाडी पहिली पिकअप पल झाली. मग आमचा ते इन्शुरन्स नाही का, ती 3 पोरं आपल्या कुठे यायची आपण 21 लाख मिळून दिले. मामा आम्ही समोर होते ना. त्याच्यानंतर आता ही घटना घडली ना, इन्शुरन्स पुढची तयारी. पण मामा सगळ्यांचा आजार म्हणजे उत्तर पोलीस संदीप काय भाऊ, सांगायला आता तुम्ही माहिती आहे तर या. उमेदवार आहे की बोला, अशी मावशी, म्हणतात की देवराम लांडे फक्त आदिवासी लोकांची ज्या शेतमजुरांची जास्त बाजू घेतात, त्या शेतकऱ्याला त्रास दिला देतात. मी असं म्हणणार नाही की बाजू घेतात. प्रत्येक जण तिथे जाऊन कष्ट करतो आणि त्या कष्टाचे पैसे त्यांचे आहेत त्याच्यामुळे ते त्यांना मिळायलाच हवे. पण मैत्रीपर संबंध चांगले असताना लोक आणूनही देतात. पण जर नाहीच समोरचा एखादा अन्याय करत असेल एखाद्यावर तर मग तिथे आवाज उठवणं पण गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटत नाही माझे सासरे म्हणजे लांडे साहेब असेल ते काही चुकीचं करतात. 40-50 माणसाचे जर पैसे बुडाले साहेब, 40-50 माणसाचे जर पैसे बुडत असेल तर ते बोलायला पाहिजे ना. मामा का तक्रार केली होती का? सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करते. आणि जर 50 माणसाचे पैसे आठवडे जर बुडत असतील तर मग लांडे साहेब काय करणार? म्हणणार का नाही संदीप साहेब पैसे देता का नाही? कष्टाचे पैसे मागितले नाही ना. मागितले जर फुकट 50 मेल ना, कुटुंब मेली ती, असा विषय ना तू. मग ते पैसे समजा त्या शेतकऱ्याकडून मागितलं तर आपले आदिवासी जे काय आहेत नेते ते म्हणतात का जातीवादी देवराम आपले काय झालं, आदिवासींना किती मजुरी नाही साहेब. मराठ्यांक गेल्याशिवाय, जातीवादी गेल्याशिवाय ती काम खालच्या भागात आहे. आपल्या भागात ती मजुरी भेटत नाही. जो रोज येतो तो रुपये त्यांच्यामुळे आपल्या लोकांना भेटतोय. पण ती प्रमाणित काय सगळी काय तशी बुडवती नाही. 2-4 त्याच्यामध्ये 100-2 4 निघतात. पण ते बी लांडे साहेबांमुळे ते दिलेत. कधी त्यांनी भांडणं तंड केली का, कधी त्यांनी हात लावला, कधी मारहाण केली का, त्याच्याबरोबर आम्ही गेलेले. पण लोकांचे पैसे भेटले, तिला समाधान वाटला. लाख रुपये 1.5 लाख रुपये मजुरी होती. आणि ती जर बुडाली एवढी तर काय करणार माणसं? ती बाजार हाताळणार कशी, तिथं मिरची नेणार कशी, पोराची शाळा शिकवणार कशी? 15 दिवस पैसे 15 दिवसाचे पैसे काय काय जागी अडकलेले, स्वतः आणून दिलेली तिने काय चहा पाणी घेतलंय का, स्वतःच्या गाड्या घेऊन तिने काढून दिल्या, तिने विचारून दिली. त्याच्यामुळे कोणा वाद केला, केस लावली का तिची, का दुखणं वाढवलं का कोणी? मग असं आहे ना, मग एवढं पैसे बुडाले उमर नाही पाहिजे ना. उद्या तुमच्याकडे तक्रार आम्ही घेऊन आलो, साहेब असं हा माणूस पैसे देत नाही, मग त्याच्यावर चर्चा करणार ना 4 कार्यकर्ते. अहो का देते नाही म्हणून असले म्हणते देवाच लागणार तुम्हाला ना. त्यामुळे काही ओपनची गावं देवराम लांडेंचा विरोध करतील असं वाटतं. आता 3च्या माणसात का गेली होती म्हणणार ना का बाबा 3मुळे आमच्या माणसाला टपली नको, मग 2-2 महिने आमचे पैसे बुडवायचे का? मग त्यांच्यावर चर्चा करायची का? मग ही असं चाल काढणार तुमच्यातला माणूस चाल मला आहे ना. तुमचाही नेता हो द्या, तुम्ही आमचा पैसे काढून द्या, तुमचे नाव घेऊन आम्ही. तुम्ही जर काम केलं तर तुमचं नाव घेणार, तर नाही केलं काय करणार आम्ही? बरोबर आहे का नाही? एवढ्या माणसं जर महिन्याचे पैसे बुडवले
लाख रुपये त्या सोनावळीच्या बाईचं 2 वर्षाचे पैसे काढले, मग काय मग हे करणार? बाकीचे नेते वगैरे असे पैसे मिळून देणारे येतात का? नाही, अशा याच्यात नाही ते ना. आतापर्यंत कोण गेलेलं आहे? असं येत नाही, फक्त एकच माणूस आहे एवढा फक्त ना. साहेबांनी पहिले फोन केला ते बिजी राहत होते, एकच माणूस आहे ना. त्यांनी काम करावं. बाकीचं काम नाही कधी नाही ते. नाही आमचं. हा हिरा जन्माला आलाय फक्त आदिवासींचा. हाय वाघ वाघच आहे ना, आणि हे मी सांगतो. शिवाजी महाराजांच्या पाठीमागे एवढाच माणूस आमच्या ऐका साहेब, आदिवासींना. आहे ते खरे आहे ना. अजून 1 मिनिट तुम्हाला थांबा. बोला बोला मग तुम्ही काय बोला. झालं त्याच्यानंतर साहेब? मी बोलतो. थांबा. बरोबर. काय झालं, ही अध्यक्ष होते जिल्हा परिषदला. पहिल्यांदा अध्यक्ष झाले त्या टायमाला आम्ही थोडा हिरडा खरेदीचा व्यापार केला आणि पुढं पुणे जिल्ह्यातच केला. आमचा हिरडा फॉरेस्ट खात्यानं अडवला, म्हणजे शेतकऱ्यांचा माल घेतला आम्ही. थोडंच तुमच्याकडून 1-2 लाख रुपये त्या भांडवल आम्ही अडकावल्यामुळं फॉरेस्ट खात्यानं आमचा माल जप्त केला. आम्ही मोटरसायकलीवाला आमचा जोडीदार ना आम्ही, आणि अध्यक्ष साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं असं झाले, तर मग साहेब म्हणले अध्यक्ष जिल्हा परिषदला फॉरेस्टचा काय संबंध नाही, पण माणसं त्यांच्या सल्ल्याची होती. 100-150 पोता हिरडा आमचा वाळल्याला पकडलेला. साहेबांनी एक फोन केला, फक्त प्रेमाला आमचा शेतकऱ्याचा माल सोडून द्या. 2 लाख रुपये आपला 5 लाखाचा माल आमचा तिने काढून दिला. 1 रुपया दिला नाही, आणि आम्हाला कोणा अडवलाय नाही, पर जुन्नरपर्यंत माल येतो. हा एक उपकार आमचे केलं. म्हणजे आम्ही बोलाव 2-4-5 लाख रुपयाला, फक्त फोन केला त्यांनी, काही दिली तबलीग केली नाही, दिली बोलावलं नाही, काय नाही. तुम्हाला काय वाटतं आता हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, देवराम लांडे सतत या ना त्या पक्षामध्ये जातात म्हणून टीका तर होत असते. पक्षी म्हणजे त्यांची मागणी होती, तिने म्हणजे ती कलाकार तो माणूस आहे, तिची तर प्रेमाला हे समाज त्यांच्याच मागे जाणार आणि तिला सांगेल तिथं ती तिकीट देऊ शकतात, आणि ते कामही करणारा माणूस आहे. आणि काम करणारा माणूस, पाण्याची जबाबदारी, रस्त्याचा पुढे शाळाची अडचण आली, पुढे मास्तरांची अडचण आली, तो बिडको उभा राहणार माणूस, तो माणसं त्यांची. सरपंच सुद्धा आम्हाला किती बऱ्या मदत केलेली, आमची बिलं काढायला आम्ही सुद्धा ठेकेदार होतो. त्या टायमापासून आमची 2-2 लाख रुपये बिलं अडकलेली तिने काढून दिलेली आहे, न चहा प्यातानी. मग आम्ही आपणही वित्तीय असा उपकार करून बघ, तुम्ही जर करत असेल तर आम्ही तुमच्या मागेच ना. म्हणजे पक्षात आता काय, आता बेंके साहेबांचं आम्ही माणसं आहेत कायम. ते जिल्हा परिषद बँकेमुळे झाले, अध्यक्ष बेंके साहेबांनी दिली केलेली. आतापर्यंत कोणा ते सहभाग नाही, ते म्हणाल तिथे लोक उभी राहिली, आणि बेंके साहेबांना लाल दिवा त्यांच्यामुळे मिळालेले. परत ते त्यांनी लोकांकडे मागणी केली नाही, त्यांचा अधिकारच आहे ना, त्यांनी कामही तसंच केलेलं आहे. उद्या तिथं समजा बेनकेंनी तिकीट दिलं नाही मग काय? नाही, आता त्यांचा बघा, तिने ठरवायला पाहिजे, लढून निवडून येऊ. ठरवायला पाहिजे. साहेबांनी बी मागणी केली, विनंती केली, ते काही विरोध केलेला नाही. मग आता आम्ही बी मागणी केली, बाबा मला जर नाही जर पक्षानं हे केलं तर मग साहेबाला आम्ही मान्य करायलाच पाहिजे ना. मला हा, बोला मग. अतुल शेटवर अजितदादा विश्वास आहे. माहिताईचं शिक्षण बघून, माहिताईच्या ज्या सर्वे जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट मध्ये माहिताईचा 72% सर्वे आलेले, आणि अतुल शेठ बेनके आणि अजितदादा पवार माहिताईलाच तिकीट देणार असा आम्हाला विश्वास आहे. काल तर तुमच्या विरोधामध्ये आपल्या गावामध्ये 2000 लोक आली होती. अहो नाही, ते 260 होती मोजली. वापर असेल चुकीचे असेल घ्या ना. काही लोक माहिती 2000 इथं माशात मामांकडे. हो, इथं 1000 लोक आम्ही रोज एकत्र जेवतोय, आम्ही 3 दिवस गुतलोय. आम्हाला वर जाऊ द्या, मग आमची किती आहे ती मोज आहे. नाही, एवढी माणसं दाखवून द्या तुम्ही, हा, दाखवून द्या, चला दिल्ली मधून. गाड्या 200 असतील. पाठीमाग तुम्ही जो काळा पांढरा बैल आणला होता, तो आता तो विकला 3,51,000ला, असं तिथं विरोधक म्हणत होते का देवराम लांडेंनी तो बैल त्यांचा नाहीये, एका उच्चलच्या कोणाच्या तरी संदीप भाऊ, हत्ती चलता है कुत्ता भुकता है. हत्ती चलता है किती कुत्ता भुकतील हा ना. हत्ती चलता है कुत्ता भुकता है. आता माझ्या बैलापर्यंत टीका हे आहे का, माझ्या बैलापर्यंत टीका आली म्हणजे ही टिंगलीची गोष्ट हसेच मध्ये. माझ्या बैलाचा त्याचा काय संबंध? मी मग अशी तुम्हाला पावती दाखवले, माझा बैल मी विकलाय, तो माझा प्रश्न वैयक्तिक आहे संदीप भाऊ, आणि म्हणून त्यांनी अशा खालच्या लेवलला त्या टीका त्याने करू कालच्या लेवलला येऊच नाही आहे ना. बैल विकणे, माझ्या कुटुंबाबद्दल जाणे, त्यांना धंदाच नाही. देवराम लांड्याला टीका केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही. जेव्हा ते माझ्यावर 2 शब्द वाईट बोलतील तेव्हा त्यांना 2 घास जेवण जाते. उपकार आदिवासींवर केलेत. ऐका, देवराम लांड्याने जे उपकार आदिवासींवर केलेत, शेतकरी म्हणा तुम्ही करा मग बोला. त्याला मस्त द्या म्हणा, नाश्ता द्या, फक्त नाश्ता द्या इथे येऊन म्हणा. चला नाश्ता द्या, पोहे भात आणा, चला मग. ज्या दिवशी ताकद आहे का ना, मामावर टीका करणं म्हणजे सोपं आहे का ते ना? अहो देवराम साहेब इथं मशाले साहेब तेव्हापासून आता आदिवासी लोकांना इथले पैसे निघायचं काम ह्या माणसाने केलेले.
इथं ताकद नव्हती पहिले ना. 1 रुपया राहिलेला नाही आतापर्यंत. इथं पहिला मारामारी व्हायची, इथं भांडणं करायची, पहिला सोडून घ्यायची. मामाने जसं इथं मसा धरला का त्याच्यापासून आदिवासी कोणाच भेवून येत नाही. वादळ इथं आला तरी सगळा फुकून आलाय. ही सगळी घाबरत पण तुटलं ना. सगळी संपला खेळ. म्हणजे ह्या माणूस इथं आला ना बघला, कोणाचा अन्याय नाही, कोणाचा पैसाही बुडाला नाही, काय नाही. साहेब 15-20 वर्ष हा धंदा चाललाय. आपण प्रत्येक गोष्टी आता हे बैल काय लोकांनी घेऊन दिलेले आहेत का? हे गेल्या वर्षाचं येणार आहेत, यंदाचं नाही, पुढच्या वर्षी लागतील ह्या बैलांचं. मग आता हे कोण आम्ही घेऊन दिलेत, मग सांगायचं आम्ही सगळ्यात महाग विकला गेला त्याबद्दल असं बैल वस्त होती तशी वता का मशामध्ये बैल दाखवून द्या तुम्ही. शेपटी कशी वर मशीन कसा ते आम्हाला ते 18 idea दिले तर करून बाजार आहे, सगळं. असा बैल दाखवला काय तो अरे म्हणलं मी बैल आणलेत ना हो, कशी होती. मी बैल आणून निघलाय ना, तुम्ही एखादा गाडा आणून निघा. हा, खरं आहे ना. नाही तुम्हाला बैल घेता आला ना, एखादा गाडा घ्या कुंभाराळी जाऊन आणि त्या गाडावर येऊन इथे का उगाच संदीप भाऊ नाही नाही, ते लेखून ते का यात्रेमध्ये आदिवासी रामराम तरी करा, आहे का ताकद यायची त्यांची? या ना इथं या ना, या ना इथं रामराम तरी करा. मग माहित आहे बरं. बरं अशी तुमची विचार होती का तुम्ही जसं काय काय म्हणतात त्याला वारसदार किंवा काय घराणेशाही म्हणजे समोरचे अहो, संदीप उमेदवार भाऊ. ऐकाय का समोरचे उमेदवार म्हणतायत की तुम्ही घराणेशाही चालवतायत, सगळं त्यांना आयतं भेटलेले, तसं मला काय मिळालं नाही, मी गरीब घरचे आहे, साधी आहे, काय उत्तर देणार तू? अशा ताईला किती टर्म आहे? अशा ताई 5व्यांदा आहे. बरोबर. शेरकर, निवृत्ती शेरकर शेठ, सोपान शेठ, आता कोण आहे? सतीशील शेठ. घराण्याच्या त्यांनी बोलूच नो. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा चिरंजीव खासदार. काम आहे, काम बोलतय ना. तुम्हाला काय उत्तर द्या? मी तर एकच म्हणेल की जे त्या पक्षात यायची धडपड करतात, म्हणजे जो पक्ष शरद पवार साहेबांचा होता आता अजित पवार साहेबांचा आहे आणि आपण त्यांच्याच आदर्शाने पुढे जात असतो, तर त्यांनी म्हणजे ती पण एक घराणेशाहीच झाली आणि ठाकरे साहेब असतील यांचं सुद्धा घराणेशाही आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांनी त्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करावा घराणेशाहीबद्दल बोलायच्या आधी, कारण तुम्ही सुद्धा अशाच पक्षामध्ये जायचं बघता की ज्याचं प्रतिनिधित्व ऑलरेडी 2-3 माणसं करून झालेले आहेत. ते गरीब आहेत, तुम्हाला सगळं आयतं मिळालेलं आहे अशी टीका होती. नाही नाही, आमचा ऊस आहे, आम्ही बैल ऐकतो, आम्ही कारखाने ऊस घालतो, ते पोलीस आहेत. आम्ही तसं काही नाही, आम्हाला काही त्यांची टीका नाही करायची. गरीब बिरीब कोण नाही, सगळे श्रीमंत आहेत. शेवटी ही जनता माझ्या बरोबर आहे का नाही? आहे का नाही? आहे ना. त्यामुळे मला माझी ताकद संदीप भाऊ, माझी ताकद जनते, माझ्यावर टीका होणं हे साहजिक आहे. तुम्ही पाहिलं त्या आता मागे जे माझ्यावर प्रसंग आला त्यामध्ये किती माझ्यावर टीका झाली. आज एक मुलगा होता बिचारा, दुःखात घटना घडली, तो काही लोकांचा नव्हता बिचारा, असं दुःख असा प्रसंग हाडवैरेवर येऊ नो, त्यांनी तिथं रास्ता केली माझ्यावर, तिथं टीका केली. मग आता वाघानं 2-3 पोरा खाली वाघाने ठाकर तिथं का नाही आली? काल याला अपघात झाला आळा पाटीला, 2 माणसं जागेवर मेली, 25 माणसं जखमी आहेत. तिथं मी 3 दिवस होतो, तिथं का नाही मामा आली? सगळ्यांच्या आधी हजर, मामाच फक्त हा, मंडळी. दुसरा कोण येत नाही. आहे ना, खरं आहे ते ना. तुम्हीच हजर सगळे ना. तिकडं तुमच्यावर अशी टीका गेली, तुम्ही चमकोगिरी करायसाठी जाता किंवा व्हिडिओ मध्ये जळण्यासाठी जाता असं तुम्ही जा ना, तुम्ही करा, तुम्ही जा, तुम्ही सुखात करा. जा ना तुम्ही, दुःखात नाही पण सुखात तुम्हाला नाही, दुःखात जा ना काय तुम्ही. नाही. दुःखामध्ये तुम्ही जा, माझ्यापेक्षा चांगलं काम करायचं तर तुम्हाला शुकार येईल. टीका करून तुम्हाला काय मिळणार नाही. मी तुम्हाला आजच सांगतो आणि मीडियाच्या समोर सांगतो, काही जरी झालं तरी माझी सुनबाई सर्वात जास्ती मताने निवडून येणार आहे. तुमची एक बैठक झाली का खाली ते अजिंक्य गुलाब यांच्या पत्नी नीलम वायाळ त्या म्हणजे ऍक्सेप्ट करायचं ठरलं होतं असं आम्हाला समजलं, परंतु ते जे गोलप आहेत ते म्हणाले की आम्हाला देवराम लांडे सोबत यायचं नाही, निवडणूक हो, लढवायची नाही. कोण गोलप कोण ओळखत नाही. अतुल शेठ बेनकेने अजित दादाची तिकीट दिली ते आम्हाला मान्य. काय आता झाला शेवट. विरोध वरती आता करायला. जायचंय काय कसं काय मिळावं तर घ्यावं लागेल ना, तुम्हाला आता शक्ती प्रदर्शन करावंच लागेल. नाही, नक्कीच ही माणसं जी कमवलेली आहेत ती मला पैशांपेक्षा जास्त महत्वाची आहेत आणि भविष्यात मला त्यांच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळेल आणि जनता जनार्दन ही देवापेक्षा कमी नाही, तर त्यांनी ती संधी दिली तर संपूर्ण आयुष्य जसं लांडे कुटुंबाने वाहून घेतले त्यांच्या सेवेसाठी तसंच काम करत राहणार आहोत. लांडे कुटुंब आजही बी सगळ्या समाजाकरता अवरात्री तरफडणारी माणसं होती आणि यांच्याकरता समाज अवरात्री त्यांच्याकरताच
तरफडणार आहे. अहो पण आता काळू शेळकंदी झालं, मारुतीवाळ ते विरोध होते. कधी आदिवासी पट्ट्यातून ऐका कधी आदिवासी पट्ट्यातून हिंडलं आणि त्यांनी काय केलंय, कोणाकरता काय केलंय मला फक्त एवढं माहितीये ताई निवडून येणार. बस त्यांचं नावही घेऊ नका. नाही तर त्यांनी अशा तुळ किती आंघोळ नाही मामाला अजून ना कसा बसला मामांचा असा मंडप टाकून आदिवासी माणसांचं संरक्षण करा. एवढ्याबद्दलच मी तुमच्या पाया पडेल.